इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर एनडीए कडून ओम बिर्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा एनडीएचा प्रयत्न होता, मात्र इंडिया आघाडीनं उमेदवार दिल्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार होणार हे मात्र निश्चित। आता पाहूयात लोकसभेतलं संख्याबळाचं गणित नेमकं काय। राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे आपण सध्या एकूण संख्या पाहतोय 542, बहुमताचा आकडा हा 272 आपल्याला माहिती आहे। एनडीए कडे सध्या 293 इतक्या जागा आहेत, तर इंडिया आघाडीकडे 233 इतकं बहुमत आहे। तटस्थ असणारे 16। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।